माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। 1 तारखेपासून याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। काल या संदर्भात जो PDF फॉर्म आहे 2 पानी तो आपल्यापर्यंत उपलब्ध झालेला आहे। हा जो फॉर्म आहे आपल्याला भरायचा आहे। तर यासाठी जे ॲप आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता, नारी शक्ती दूत असं जे ॲप आहे हे या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून आपल्याला जो अर्ज आहे तो भरायचा आहे। तर एकंदरीत याची प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम हे जे ॲप आहे ते प्ले स्टोर ॲप्लिकेशनमधून आपल्याला डाउनलोड करायचं आहे। हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे ॲप आपल्याला दिसणार आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। आपल्याला पाहू शकता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा प्रकारे ह्या ॲपला जे नाव आहे किंवा देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज केलेली आहे। महिला या ठिकाणी जो फेटा बांधून जो फोटो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे। तर आपल्याला काय करायची, या ॲपवरती जाऊन आपला जो फॉर्म आहे तो ऑफलाईन स्वरूपात जसा फॉर्म आहे तसाच फॉर्म जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सादर करायचा आहे। यामध्ये आपल्याला जी आवश्यक कागदपत्र आहेत ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। अर्ज सादर करण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःचं आधार कार्ड, फोटो, बँक पासबुक, या व्यतिरिक्त तहसीलदार साहेब यांचा उत्पन्नाचा दाखला, या व्यतिरिक्त डोमासाईल असणं आवश्यक आहे। तहसीलदार साहेब यांचा उत्पन्नाचा दाखला जर आपल्याला काढायचा असेल तर लाभार्थ्याचं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, या व्यतिरिक्त तलाठी भाऊसाहेब यांचा उत्पन्नाचा अहवाल, एवढी कागदपत्र आपल्याला जवळील माहिती सेवा केंद्र या ठिकाणी सादर करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे। डोमासाईलसाठी देखील तेवढीच कागदपत्र आवश्यक आहेत। लाभार्थ्याचं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, लाभार्थ्याच्या पतीचं आधार कार्ड, या व्यतिरिक्त लाईट बिल व विवाह दाखला हा दाखला आवश्यक आहे। यानंतर डोमासाईल जे आहे ते 2 ते 3 दिवसामध्ये मिळेल अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या शासनाच्या वतीने महसूल विभागाला देण्यात आलेल्या आहेत। ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून हा जो फॉर्म आहे विहित नमुन्यातील हा फॉर्म आपल्याला गोळा करायचा आहे। म्हणजे फॉर्म जोडून ही सर्व कागदपत्रे आपल्याला जवळील माहिती सेवा केंद्र किंवा आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचे आहेत। सद्यस्थितीला आपल्याला ही कागदपत्रे अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायची आहेत। अंगणवाडी सेविकाकडे कागदपत्र सादर केल्याच्या नंतर आपण पाहू शकता स्क्रीनवर दिलेला जो ॲप आहे या ॲपमध्ये आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला आपला जो अर्ज आहे तो लॉग इन करायचा आहे आणि आपला जो अर्ज आहे तो शासनाकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक असतील किंवा माहिती सेवा केंद्र चालक असतील यांच्याकडून आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये भरला जाणार आहे आणि मग आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। सद्यस्थितीला 1 तारखेपासून 15 जुलैपर्यंत याचा जो अवधी आहे तो असणार आहे। तर ही जी प्रक्रिया आहे सद्यस्थितीला अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुरू करण्यात आलेली आहे। लवकरच जवळील माहिती सेवा केंद्र यांच्याकडे हे जे ॲप आहे ते सुरू केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग या योजनेचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही जी योजना आहे शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। 15 ऑगस्ट रोजी हे जे पैसे आहेत ते माता भगिनींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे हे ॲप आहे प्ले स्टोअरवरती सद्यस्थितीला उपलब्ध नाही। लवकरच हे ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध होईल आणि ग्रामसेवक असतील, सेतू केंद्रावाले असतील किंवा इतर जे आहेत लोक ते फॉर्म जे आहे ते भरू शकतील। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सद्यस्थितीला आपल्याला ऑफलाईन स्वरूपातील फॉर्म भरून विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे जोडून अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपली कागदपत्रे सादर करायची आहेत।